नमस्कार. न्यूज अनकट स्पेशलमध्ये आज आपण पाहणार आहोत नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या माळढोक पक्षाला कृत्रिम प्रजननाद्वारे वाचवण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नाबाबतची माहिती. गवताळ माळरानाचा राजा अशी उपाधी असणाऱ्या माळढोक पक्षाचा समावेश अतिसंकटग्रस्त प्रजातींमध्ये आहे. भारतीय वन्यजीव संस्थेच्या अहवालानुसार देशात सुमारे 150 माळढोक आहेत. त्यापैकी 128 पक्षी राजस्थानमध्ये, तर महाराष्ट्रातील नाशिक, सोलापूर व चंद्रपूर जिल्ह्यात, तसेच गुजरातमधील कच्छ, आंध्र प्रदेशातील कुर्नूल आणि कर्नाटकातील बेल्लारी इथं खूपच कमी संख्येत माळढोकांचा अधिवास राहिलाय. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात माळढोक पक्ष्यांचं कृत्रिम प्रजनन केंद्र व्हावं यासाठी बरीच चर्चा होते. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात नान्नज अभयारण्यात माळढोकच्या एका मादीचा अधिवास आहे, परंतु तिथं संशोधन झालेलं नाही. तसंच गेल्या 3 वर्षांपासून पक्षी गणनाही झाली नसल्यानं तेथील माळढोक पक्ष्यांची नेमकी संख्या कळालेली नाही. 2017 मध्ये माळढोक पक्षी व त्याच्या सहजीवी वन्य प्राण्यांची गणना राज्यातील 372 केंद्रावरून झाली होती. देहरादून येथील वन्यजीव संशोधन केंद्रातील अभ्यासकांच्या 31 पथकांमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात नान्नज अभयारण्यात एकही माळढोक पक्षी आढळलेला नव्हता, पण 12 ठिकाणी त्याचा वावर असल्याचं तिथल्या नागरिकांनी सांगितलंय. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात त्यांचा अधिवास आहे हे अजून स्पष्ट झालेलं आहे. महाराष्ट्रात माळढोकाचं कृत्रिम प्रजनन करण्याबाबत काही वर्षांपूर्वी इंदापूर परिसरात प्रकल्प उभारण्यात येणार, तसेच राजस्थानकडून माळढोकांची जोडी आणण्यात येणार अशा नुसत्या चर्चाच होत राहिल्या आणि आताही तशाच कोरड्या चर्चा चालू आहेत. या उलट राजस्थानात सन 2019 मध्ये तेथील वन विभागानं आणि भारतीय वन्यजीव संस्थेच्या सहकार्यानं माळढोक पक्षाच्या कृत्रिम प्रजननाचा प्रकल्प सुरू केलाय. माळढोक राजस्थानचा राज्य पक्षी आहे. त्याला भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या अनुसूची 1 मध्ये सूचीबद्ध करण्यात आलाय. त्याला शिकारीपासून सर्वोच्च कायदेशीर संरक्षण देखील देण्यात आलंय. कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पीशीज ऑफ वाईल्ड फ्लोरा अँड फाउना यात माळढोक सूचीबद्ध असून IUCN म्हणजेच इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर याच्या लाल यादीत गंभीर धोका वर्गवारीत व राष्ट्रीय वन्यजीव कृती आराखड्यात त्याची नोंद आहे. माळढोक पक्षाची संख्या वाढवण्यासाठी माळढोक अधिवास सुधारणा, संवर्धन आणि प्रजनन प्रकल्पांतर्गत राजस्थान व गुजरातच्या वन खात्यानं भारतीय वन्यजीव संस्था आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांशी चर्चा करून राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात माळढोकसाठी एक संरक्षित प्रजनन केंद्र बनवण्याचं ठरवलं आहे. याशिवाय जैसलमेर आणि साम येथे संवर्धन प्रजनन प्रकल्प कार्यरत आहे. यात इन्क्युबेटर, हॅचर, पिल्लांचं संगोपन आणि बंदिस्त पक्ष्यांसाठीचा अधिवास असा सगळा माहोल तयार करण्यात आलाय. माळढोकची 20 पेक्षा जास्त पिल्लं त्या ठिकाणी आहेत. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागानं वन्यजीव विकासाच्या एकात्मिक विकासांतर्गत पुनर्लाभ कार्यक्रमासाठी माळढोकची निवड केली. भारताच्या या प्रस्तावामुळे माळढोक पक्षाचा समावेश कन्व्हेन्शन ऑन मायग्रेटरी स्पीशीजच्या परिशिष्ट 1 मध्ये करण्यात आलाय. शिकार आणि अधिवास यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोकची संख्या फार कमी होते. तसंच या पक्षासह इतर वन्यजीवांचा उच्च वीज वाहिनीपासून बचाव करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक उपाय सुचवण्यासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. जगभरातील दुर्मिळ पक्ष्यांपैकी एक असलेल्या या पक्षाच्या संरक्षणासाठी आता केंद्र सरकार आणि इंटरनॅशनल लेवलला सर्व पक्षी मित्रांनी